एकीकडे मोठ्या प्रमाणात उत्सवामध्ये भारताचा हा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लालबाग येथे एक बॅनर लावलाय। आपण बघतोय की लालबागचा हा बॅनर जर आपण पाहिला तर या बॅनरच्या मार्फत एक वेगळ्या शुभेच्छा देण्यात आल्या आहे। आपलं मत आपण दिलेल्या पक्षालाच पोहोचण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहो असा आशय खरं तर या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। स्वातंत्र्य दिनाच्या याच मतपूर्वक शुभेच्छा देखील मनसेतर्फे देण्यात आलेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी मतांसंदर्भात जे राजकारण होतंय किंवा आपण अनेक जण जे मतं देत आहेत ती मतं त्या पक्षाला पोहोचत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आला होता आणि याच आरोपाला धरून हा आशय घेऊन या ठिकाणी या शुभेच्छा सध्या मनसेतर्फे देण्यात आले असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या संपूर्ण देशामध्ये एकूणच मतांसंदर्भातलं जे राजकारण होतंय या संदर्भात विरोधक आवाज उठवताना बघायला मिळत आहे, तर दुसरीकडे मतांसंदर्भात महाराष्ट्रामध्ये जे राजकारण झालं किंवा अनेकांनी जी मतं दिली ती त्या पक्षाला पोहोचलीच नाही असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अशा पद्धतीनं शुभेच्छा ज्या आहेत त्या मनसेतर्फे देण्यात आलेल्या आहे। लालबाग येथे हा बॅनर लावण्यात आलेला आहे। लालबागचा राजा हा ज्या ठिकाणी बसतो त्याच्या अगदी गेटच्या बाहेर हा बॅनर लावलेला आहे आणि अर्थात सर्वसामान्यांपर्यंत हा आशय पोहोचावा यासाठी हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला असल्याचं समजतंय। कॅमेरापर्सन अरविंद वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।